नमस्कार मंडळी, लवकरच पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मासाला सुरुवात होत आहे. हिंदू धर्मात या महिन्याला विष्णूंचा महिना मानला जातो. या काळात केलेली भक्ती सामान्य दिवसांपेक्षा कैक पटीने अधिक फळ देते. पण शास्त्रानुसार या महिन्यात देवाची सेवा नेमकी कशी करावी, कोणते नियम पाळावेत आणि अपूपदान म्हणजे काय, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी पाहूयात दररोजची सेवा कशी करावी. या महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करण्याला मोठे महत्त्व आहे. स्नानानंतर देवासमोर बसून या महिनाभर विष्णू सेवा करण्याचा संकल्प सोडावा. शक्य असल्यास दक्षिणावर्ती शंखाने विष्णू मूर्तीवर केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा. या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. तसेच विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावावा आणि देवाला नैवेद्य दाखवताना त्या तुळशीचे पान आवर्जून ठेवावे. पुरुषोत्तम मासात केवळ पूजाच नाही तर ज्ञानालाही महत्त्व आहे. या काळात श्रीमद भगवद्गीता किंवा श्रीमद भागवत पुराणाचे वाचन किंवा श्रवण नक्की करा. तसेच या महिन्यात दानाचे विशेष महत्त्व आहे. विशेषतः अपूपदान म्हणजेच 33 अनारसे एका ताटात ठेवून त्यावर तांबूल म्हणजेच विडा आणि दक्षिणा ठेवून ते दान करावे. हे दान तुम्ही गरजू ब्राह्मणाला किंवा विष्णू स्वरूप मानून जावयाला देखील देऊ शकता. याशिवाय या महिन्यात अन्नदानाला आणि दीपदानाचे देखील खूप जास्त महत्त्व आहे. तसेच या महिन्यात काय करू नये तर अधिक मासात विवाह, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन वस्तू खरेदी यांसारखी मंगल कार्य निषिद्ध मानली जातात. आहार हा पूर्णपणे सात्विक असावा. कांदा, लसूण, मांसाहार आणि व्यसनांपासून दूर राहावे. कोणाबद्दलही वाईट बोलणे किंवा निंदा करणे टाळावे. हा महिना मनाच्या शुद्धीसाठी आहे. तर मंडळी, हा असा पावन पुरुषोत्तम मास हा 17 मे 2026 पासून या महिन्याची सुरुवात होत आहे. भगवान विष्णूंची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय हरी विष्णू लिहायला विसरू नका. धन्यवाद.